श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते. तर ज्योतिषशास्त्रात 12 राशी सांगितल्या आहेत. या 12 राशीपैकी कोणती तरी आपली जन्मरास म्हणजे चंद्ररास असते. आपल्या जन्मराशीला अनुकूल अशी श्री स्वामी समर्थ महाराजांची नेमकी आपल्याला कोणती उपासना करायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा. तर प्रत्येक राशीसाठी स्वामींची उपासना जन्मराशीनुसार करायची आहे. आपली रास व स्वामी राशीचा स्वामी यांचा काही त्रास आपल्याला असल्यास स्वामी भक्ती उपासना केल्यावर हा त्रास दोष निघून जाईल. आपल्या कुंडलीत चंद्र ज्या राशीत असेल ती आपली जन्मरास. आपली जन्मरास बघून स्वामी उपासना करावी. राशीनिहाळ स्वामी उपासना साधी सोपी व सामान्य माणसालाही सहज करता येते अशी आहे. आपल्या राशीला सांगितलेले वस्त्र किंवा साधे दान हे वर्षातून एकदा तरी केले तरी चालते. दर राशी स्वामीच्या वारी करू नये तशी आवश्यकताही नाही. राशीनुसार स्वामीची उपासना नियमित करावी, खंड पडू देऊ नये. त्यामुळे आपल्याला शीघ्र फळ मिळते. स्वामींना द्यायचे धातूचे दान हे यथाशक्ती करावे, वर्षातून एकदाच करावे. आपल्या परिस्थिती नसल्यास उगाच दानावर खर्च करू नये. स्वामींचे मंत्र स्तोत्र आपल्या राशीप्रमाणेच वाचावे. उगाच अधिक स्तोत्र मंत्र म्हणू नयेत. दुसऱ्या राशीचे तर अजिबातच म्हणू नयेत. प्रत्येक राशीची उपासना ही त्या राशीच्या स्वामी ग्रहाला अनुकूल दिलेली आहे. स्वामी उपासनेत रास व ग्रह या दोघांनी ही उपासना स्वामींच्या योगे एकत्रित होऊ शकेल. तर पहिली रास आपण पाहणार आहोत. मेष राशीसाठी स्वामींची कोणती उपासना किंवा सेवा करायची आहे. ज्यांची रास मेष आहे त्यांनी पुढील प्रमाणे स्वामींची उपासना करावी. रास मेष राशीचा स्वामी मंगळ. स्वामींचे दर्शन मंगळवारी जागृत स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घ्यावे. दर्शन केव्हा घ्याल तर तुम्ही दर्शन हे दिवसभरात केव्हाही घेऊ शकता. तुमच्यासाठी भाग्यशाली स्वामी मंत्र आहे ओम स्वामी ओम. या मंत्राचा तुम्हाला 11 वेळा जप करायचा आहे. पहा, मेष राशीच्या लोकांनी स्वामींचा ओम स्वामी ओम या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. त्याचबरोबर कोणता स्तोत्र वाचायचा आहे तोही पहा. स्वामी अष्टक क्रमांक 1 हा जो स्तोत्र आहे तो तुम्हाला वाचायचा आहे. हा जो स्तोत्र आहे किंवा आहे तो दर मंगळवारी तुम्हाला या म्हणायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या राशीचे दान काय आहे तुम्ही राशीनुसार या दिवशी दान करू शकता. लाल मसुराची डाळ तुम्ही स्वामींच्या केंद्रात मठात मंगळवारी दान करावी. त्याचबरोबर मंगळवारी मठात डाळिंब हे फळ द्यावे. गोड पदार्थ तर तुम्ही दर मंगळवारी मठात थोडा गूळ ठेवा. वस्त्रदान लाल वस्त्र स्वामींना मंगळवारी दान द्यावे. धातू वर्षातून एकदा मंगळवारी तांबे धातू मठात दान करावा. पुष्प स्वामींना लाल जास्वंदाचं फूल मंगळवारी अर्पण करावे. मेष राशीच्या लोकांनी स्वामींना दर मंगळवारी लाल जास्वंद अर्पण करावे. अशा प्रकारे आजच्या आपण या व्हिडिओमध्ये मेष राशीच्या लोकांनी स्वामी समर्थ महाराजांची कोणती सेवा करावी हे पाहिले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.